स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आजचा स्वामी संदेश आपल्याला ऐकायचाच आहे. आजचा संदेशही नेहमीप्रमाणे खूप खास असाच असणार आहे, कारण प्रत्येक संदेश आपल्याला नवीन काहीतरी शिकवतो, आपल्या खचलेल्या मनाला आधार देतो. आणि जेव्हा सगळं काही संपलं आहे तेव्हा स्वामींच्या शक्तीचा आभासही हा संदेशच आपल्याला करून देतो. म्हणून संदेश आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचे असतात. एखाद्या आजारी व्यक्तीला जेव्हा आपण भेटायला जातो तेव्हा त्याचा आजार पण आपण दूर करू शकत नाही, पण थोड्या वेळासाठी त्याला त्या आजारातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच आपण मदत करतो. जेव्हा आपण त्याच्याशी चांगल्या गोष्टी बोलतो, जेव्हा आपण त्याला प्रेरणादायी 2 शब्द ऐकवतो. म्हणूनच शब्दांमध्ये खूप ताकद असते. तसंच काम आपले हे संदेश करत असतात. हे बघा, आपल्या आयुष्यामध्ये समस्या असणारच आहे, कारण तो आपल्या कर्माचा एक भाग आहे. पण त्या समस्यांमधून बाहेर कसं पडायचं आणि समस्या असतानाही आपलं आयुष्य आनंदाने कसं जगायचं हे जर कोणी शिकवत असेल तर आपले स्वामी संदेशच शिकवतात. फक्त त्यासाठी आपल्याला स्वामी संदेशचं पालन करावं लागतं, तशा पद्धतीने आयुष्य जगावं लागतं. तर स्वामी भक्त हो, या सगळ्या गोष्टींवर तुमचाही विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा संदेश शेवटपर्यंत ऐका. संदेश जाणून घेण्यापूर्वी स्वामी महाराजांना एकच सांगावंसं वाटतं की हे स्वामी राया, तू माझा श्वास, तू माझा ध्यास. हे स्वामी राया, तू माझा श्वास, तू माझा ध्यास, तुझा कायमचा सहवास आणि तुझ्या सोबतचा हा आयुष्याचा प्रवास. सुख म्हणजे नेमकं काय हे तुझ्या सहवासाने कळालं, जेव्हा माझं पाऊल तुझ्या दिशेने वळलं, जेव्हा माझं पाऊल तुझ्या दिशेने वळलं. स्वामी भक्त हो, अगदी ह्या पंक्तींप्रमाणेच आपलं आयुष्य झालेलं आहे. स्वामींशिवाय आपल्याला काहीही सुचत नाही. तुमचीही अशीच अवस्था असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि समोर दिलेल्या नंबरपैकी 1 नंबर निवडा. तर तुम्ही तुमच्यासाठीचा 1 नंबर निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते. तर बघा, ज्यांनी 25 हा अंक निवडला त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे एकदा की आमच्या चरणांवर झुकण्याची सवय लागली की परत कोणासमोर वाकण्याची गरज कधीच पडत नाही. एकदा की आमच्या चरणांवर तुला झुकण्याची सवय लागली की परत कोणासमोर वाकण्याची गरज पडत नाही. म्हणून या कलियुगातील स्वार्थी लोकांसमोर वाकण्यापेक्षा तू आमच्या दरबारात ये आणि आमच्या चरणांवर नतमस्तक हो. तुझा माथा आमच्या चरणांवर टेकव. जो आमच्यासमोर झुकतो तो नेहमी आनंदाने आयुष्य जगतो, कारण त्याच्या प्रत्येक अपेक्षा, प्रत्येक इच्छा आमच्या दरबारातच पूर्ण होत असतात. अरे, आम्हाला दिलेला वेळ कधीच वाया जात नाही. आमच्यासाठी केलेली सेवा कधीही निष्फळ ठरत नाही. स्वतःबद्दल कधीच नकारात्मक बोलू नको, भलेही ती चेष्टा असली तरीही. त्याचं कारण तुला ठाऊक आहे का? त्याचं कारण असं की शरीराला चांगलं काय वाईट काय हे काही कळत नाही. त्या दोन्हींमधला फरक काय आहे ते देखील तुझ्या शरीराला माहीत नाही. तू जे देतो तेच तुझं शरीर स्वीकारत असतं. अरे, तू जेव्हा अन्न खातो तेव्हा तुझ्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे देखील तुझ्या शरीराला ठाऊक नाही. ते फक्त खाण्याचं काम करतं, पण त्याचा त्रास मात्र नंतर तुला भोगावा लागतो. म्हणून वेळीच काळजी घे. तुझ्या शरीराला जे योग्य आहे तेच दे, मग ते अन्न असू दे किंवा चांगले विचार असू दे. म्हणून तुला सांगतोय, सदैव चांगले विचार करत राहा. शब्दांमध्ये खूप ताकद आहे, म्हणून जे योग्य आहे, जे प्रेरणादायी आहे तेच तू बोलत राहा आणि तुझे विचार जे आहे ते नेहमी सकारात्मक ठेव. कारण मनामध्ये नकारात्मक विचार त्या गवताप्रमाणे वाढतात, जगदी झपाट्याने वाढतात, पण त्यांना छाटणं नंतर फार अवघड होतं. पण सकारात्मक विचार त्या रोपट्यांप्रमाणे असतात, ज्याला खूप काळजी घेऊन वाढवावं लागतं. पण एकदा ते वाढले की मग त्याने आपल्याला फक्त आनंदाची प्राप्ती होते. म्हणूनच तुझ्या मनाची अवस्था त्या गवताप्रमाणे होऊ देऊ नको, तर तुझ्या मनामध्ये छानपैकी कल्पवृक्ष उगवू दे, छान फुलांची रोपटं उगवू दे. म्हणून तुझे विचार नेहमी सकारात्मक ठेव. जसा तू विचार करणार आहे तसंच तुझं आयुष्य घडणार आहे. म्हणून तुझं आयुष्य कसं घडवायचं हे सर्वस्व तुझ्या हातात आहे. जेव्हा तू सकारात्मक विचार करशील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये आपोआप सकारात्मक लहरी तयार होतील आणि या सकारात्मक लहरी तुझं आयुष्य अजून सुंदर बनवण्यासाठी तुला मदत करतील. या संपूर्ण विश्वातील
असा एकच दरबार आहे जिथे कोणी कधीही रिकाम्या हाती परत जात नाही, तो म्हणजे आमचा दरबार, तुझ्या ब्रह्मांड नायकाचा दरबार. आमच्या दरबारात येण्यासाठी गरज असते ती फक्त निर्मळ भक्तीची आणि श्रद्धेची. ज्यांच्याकडे निर्मळ भक्ती आणि श्रद्धा असते त्या भक्ताला आम्ही सदैव सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी पुढचा अंक निवडला म्हणजेच 15 हा अंक निवडला त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे जेव्हा तुझ्या आयुष्यात वेदना आणि दुःख येताना तेव्हा समजून जावं की परमेश्वराला तू अजून परमेश्वराच्या जवळ यावं अशी इच्छा झाली आहे. कारण या कलियुगातील लोक फक्त दुःख, त्रास, वेदना वाटायला आल्या ना तरच त्या लोकांना भगवंत आठवतो आणि अशी लोक भगवंताकडे जातात. म्हणून तुला सांगतोय, प्रसंग कसाही असू दे पण आमचं सदैव स्मरण ठेव. अरे जो भक्त सुखातही आमची आठवण काढतो ना, अशा भक्ताला दुःखाच्या प्रसंगी आम्हाला बोलवावं लागत नाही. प्रसंग कितीही कठीण असला तरीही आमच्यावर ठेवलेला विश्वास अतूट असेल ना तर सर्व अडथळे आपोआप दूर होतात. मनापासून प्रार्थना कर, विश्वास ठेवून समर्पित हो. काहीही झालं तरीही डगमगू नको, घाबरू नको. आम्ही आमच्या भक्ताला कधीच एकटं सोडत नाही एवढा विश्वास मात्र तू आमच्यावर ठेव. ठाऊक आहे आम्हाला आयुष्यात तुला कधी कधी खूप काही गमवावं लागतं, पण जितकं तुला गमवावं लागलं आहे ना त्याहीपेक्षा जास्त पटीने तू कमावणार आहे. फक्त धीर मात्र सोडू नकोस. चुकीचा निर्णय तू घेऊ नकोस. संयम ठेवून प्रामाणिकपणे मेहनत घेत राहा. सोबत मुखात कायम आमचं नाम ठेव. अरे आम्ही सर्व पाहतोय. तुला जरी वाटतं ना की तुझ्या स्वामी माऊलीचं तुझ्याकडे लक्ष नाही तरीही सदैव लक्षात ठेव, आम्ही सर्व पाहतोय. तुझा संघर्ष, तू केलेली मेहनत, तुझा संयम, तुझ्या अडचणी, तुझी प्रार्थना आणि तुझे कर्म. म्हणून तुला असं वाटू देऊ नको की तू एकटा आहे. तुझ्यावर नजर ठेवून नक्कीच हा ब्रह्मांड नायक तुझ्या सोबत आहे. प्रत्येक गोष्टीचं फळ तुला मिळणार आहे. परिस्थिती सर्वांची परीक्षा बघत असते रे. म्हणूनच कधीच हताश आणि निराश होऊन खचू नकोस. उलट धीराने तुझ्या परिस्थितीला सामोरं जा आणि त्या परिस्थितीला सांग की हा ब्रह्मांड नायक तुझ्या सोबत आहे. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे देखील तुझा ब्रह्मांड नायकच तुला शिकवणार आहे. अरे कितीही वाईट प्रसंग आला तरीही तुझ्यासोबत आम्ही देखील चालत असतो. जेव्हा तुझ्या वाट्यात काटे येतात तेव्हा अक्षरशः आम्ही तुला कडेवरही घेत असतो. फक्त तुला उचलून घेणारे हात कधी कधी तुला दिसत नाही. त्यासाठी गरज असते ती विश्वासाची. विश्वास ठेवून, आमच्यावर श्रद्धा ठेवून जो भक्त सातत्याने आमचं नाम जपतो आणि सत्याचा मार्ग कधीही सोडत नाही अशा भक्ताला आम्ही सदैव सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल. तर आजच्या संदेशमध्ये आपल्याला खूप मोलाचा असा संदेश मिळाला आहे की जर आपण स्वामी मार्गात आहोत तर कितीही बिकट परिस्थिती आली तरीही घाबरून जाता कामा नये. कारण जेव्हा वाईट वेळ येते तेव्हाच माणसाकडून निर्णय चुकतात आणि नको ते होऊन बसतं. म्हणून अशा काळात स्वतःवर संयम ठेवायचा आणि मनामध्ये विश्वास ठेवायचा की ही वेळ देखील निघून जाणार आहे. त्यामुळे असं म्हटल्याने विविध प्रकारच्या समस्या सुटतात आणि आपण कुठलेही चुकीचे निर्णय घेत नाही. घाबरण्याची आपल्याला कुठलीही गरज नाही, कारण त्या ब्रह्मांड नायकाचा हात आपल्या डोक्यावर आहे. तर स्वामी भक्त हो, संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. असेच नवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.